इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचा आजचा भाग हा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. प्रत्येक गुन्हेगाराला फाशीच झाली पाहिजे असं भासवणारी पूर्वा तात्यासाहेबांना जेव्हा गोड बोलते तेव्हा मंजूला हे समजतं आणि मग मंजूचं डोकंच फिरलेलं आहे. कारण ही पूर्वा तात्यासाहेबाला का गोड बोलते हे आता तिला जाणून घ्यायचं आहे. आणि मग खेळ सुरू होतो पूर्वाचं आणि तात्यासाहेबाचं नक्की काय नातं आहे हे जाणून घेण्याचा. आणि मग मंजू आणि सत्यापुढं ते भयानक सत्य आलेलं आहे. तर हे भयानक सत्य काय आहे ते आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की ऐका. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. सत्य आणि मंजू हे टेरेसवर बसलेले आहेत आणि ते एकमेकाला 7 जन्माची गाठी घातलेल्या आहेत असं बोलत आहेत. मंजू सत्याला मिठी मारते आणि म्हणते, "मी तुला कधी कधी सोडणार नाही. अजिबात तुला कुठं सुद्धा जाऊ देणार नाही. तुझं आणि माझं 7 जन्माचं कॉन्ट्रॅक्ट आहे." तर सत्य देखील मंजूला म्हणतो, "हो, मलाही असंच वाटतंय की मी तुला कधीच सोडणार नाही आणि आता आपण वाईट काही एकमेकाला बोलायचं नाही. आपण आता चांगलं जीवन जगायचं आणि आपल्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना आपण धडा शिकवायचा," असं ते एकमेकांशी बोलत आहेत. तर इकडं सपना आणि माया यांची पुरती वाट लागलेली आहे. कारण त्यांनी जमाल गोटा घालून केलेली चपाती जी आहे, ती आता स्वतःच खाल्लेली आहे. कारण मंजूनं ती त्यांनाच भरवलेली आहे आणि आता त्याचा चांगलाच इफेक्ट त्या दोघीवर होऊ लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. रात्र झालेली आहे आणि आता त्यांना काही झोप लागत नाहीये. त्यांना सारखं टॉयलेटला जावं लागतंय. सपना जाऊन येते, नंतर माया जाऊन येते. माया जाऊन येते, नंतर सपना जाऊन येते. अक्षरशः त्या परेशान झालेल्या आहेत. खरं तर त्यांना हे सगळं मंजूबरोबर करायचं होतं, पण आता त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटलेला आहे. मंजूने अगदी निशाण्यावर तीर मारून माया आणि सपना यांची चांगलीच वाट लावलेली आहे आणि त्यांना आता कळतंय, की आपण मंजूच्या नादीस लागायला नको. कारण मंजू किती हुशार आहे हे त्यांच्या लक्षात येतंय. आत्तापर्यंत मायाला असं वाटत होतं, की मंजू म्हणजे एकदम मूर्ख आणि निबळट आहे. पण आता मंजूने दाखवून दिलेलं आहे, ती मूर्ख नाहीये. आजपर्यंत ती मायाचा रिस्पेक्ट करत होती, म्हणून ते शांत बसलेले होते आणि ते निबळट तर अजिबात नाहीये. कारण जेव्हा मायाला तिने धक्का दिला आणि हातात काठी घेतली, तेव्हा आता मायाला कळलंय, ही मंजू जबरदस्त आहे. ती निबळट नाहीये, तर ती बळकट आहे. हे आता तिला देखील कळलेलं आहे. पण आता त्यांचा डाव त्यांच्यावर उलटून त्यांना सारखं टॉयलेटला जावं लागतंय आणि यामुळं सपना आणि माया यांची चांगलीच गंमत रात्रभर झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. सकाळ उजडलेली आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये पूर्वा पोहोचलेली आहे. सर्वजण आता तात्यासाहेबांना जजच्या समोर उभा करायचा आहे त्यासाठी तयार झालेले आहेत आणि भारती पूर्वाला म्हणते, "खरं आज तात्यासाहेबांची केस आहे, पण आपल्या हातात काहीच नाहीये. कारण तात्यासाहेबांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे, पण त्यांची फाईल आपल्याकडे नाही. मग आपण कोर्टात जाऊन काय करायचं?" असा प्रश्न भारतीने पूर्वाला विचारलेला आहे. खरं तर भारतीच्या या बोलण्यावर पूर्वा चिडलेलीच आहे. तात्यासाहेब हा पूर्वाचा बाप आहे ही गोष्ट भारतीला माहिती नाहीये आणि त्यामुळंच ती तशी बोलत आहे. पण पूर्वा मात्र चिडत्याने म्हणते, "तुला काय करायचंय? जे काही करणार आहेत ना, ते आता जज साहेब करणार आहेत. त्यामुळं आपण तिथं जाऊन शांत बसणं हा एकमेवच पर्याय आहे. कारण तुमच्या मंजूने ती महत्त्वाची फाईल हरवली आहे आणि त्यामुळं आपण आता तात्यासाहेबांचं काहीच करू शकणार नाही," असं तिने भारतीला सांगितलेलं आहे. खरं तर या सगळ्या गोष्टीचा पूर्वाला आनंदच होतोय. कारण आज तात्यासाहेब सुटणार. पहिल्यांदा आर्यनला तिनं सोडवलं, तर आता तात्यासाहेबांना देखील ती सोडवणार आहे आणि या दोन्ही गोष्टीचा तिला खूपच आनंद होतोय. एकतर सत्याला जेलमध्ये टाकलेलं होतं. त्यानंतर मंजूला तिने सस्पेंड केलेलं होतं. ह्या गोष्टी चांगल्या घडतातच. त्याचबरोबर आज तात्यासाहेब सुटणार या गोष्टीचा कितीतरी आनंद पूर्वाला होत आहे. आणि आता नेमकी ती वेळ येऊन पोहोचलेली आहे. तात्यासाहेब आता जजच्या समोर म्हणजे कोर्टात आलेले आहेत आणि कोर्टाने त्यांच्या विरोधातील सर्व पुरावे मागितलेले आहेत. पण पूर्वा जजच्या समोर उभा राहून सांगते, की यांच्या विरोधात जी फाईल होती तीच पोलीस स्टेशनकडून म्हणजेच तिने सरळ मंजूचं नाव सांगून टाकलेलं आहे. मंजू हिच्याकडून ती फाईल हरवलेली आहे आणि हे ऐकल्यानंतर जज साहेब मात्र खूपच वैतागलेले आहेत. कारण आता जर का या गुन्हेगाराविरुद्ध कसलेच पुरावे आपल्याकडे नसतील, तर याला गुन्हेगार म्हणणं शक्य नाही. म्हणजे हा आरोपी आहे
आणि या आरोपीला आता सोडून देण्याशिवाय पर्याय नाही, असं जज साहेब सांगत आहेत. तेव्हा जज साहेबांनी पोलीस स्टेशनवर म्हणजेच पोलिसांच्या कार्यावरच प्रश्नचिन्ह तयार केलेलं आहे. तुम्ही नक्की काय करतायत? असा प्रश्न पूर्वाला त्यांनी विचारलेला आहे. तेव्हा पूर्वा सांगते, ज्या पोलीस इन्स्पेक्टरनं असं केलेलं होतं, तिला मी सस्पेंड करून टाकलेलं आहे. पण पुढचा तपास मी आता स्वतः करत आहे, असं त्यानं कोर्टाला सांगितलेलं आहे. तेव्हा कोर्ट म्हणतं, जोपर्यंत तुमच्याकडे यांच्या विरोधात कसलेच पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत आपण यांच्या विरोधात काहीच करू शकत नाही. त्यामुळं त्यांना आता सोडून देण्याशिवाय पर्याय नाही, असं कोर्टाने सांगितलेलं आहे. आणि तात्यासाहेब खरोखर आता या केसमधून बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण कोर्टाने एक गोष्ट सांगून ठेवलेली आहे, जेव्हा ही फाईल आमच्यासमोर येईल आणि जर का त्यामध्ये हा व्यक्ती तात्यासाहेब मोहिते पाटील हा जर का गुन्हेगार आहे असं सिद्ध झालं, तर मात्र तात्यासाहेबांची धडगत नाही आहे, असं सांगितलेलं आहे. पण पूर्वा मात्र मनोमन खुश आहे, कारण तिला माहिती आहे की ती फाईल तर तात्यासाहेबांकडेच आहे. त्यामुळं ती फाईल कधीच पोलिसांच्या ताब्यात लागणार नाही आणि त्यामुळं तात्यांना कधीसुद्धा जेलमध्ये टाकता येणार नाही. आता जज साहेबांनी जो निर्णय दिलाय, त्यानुसार तात्यासाहेब आता कोर्टाच्या बाहेर पडलेला आहे आणि मंजू आणि सत्याला ही बातमी आता पोहोचवत आहे. कारण लगेच भारतीनं ती बातमी मंजू आणि सत्याला सांगितलेली आहे. मंजूला फोन करून लगेच भारती सांगते, की तात्यासाहेब सुटलेले आहेत. मंजू आणि सत्या यांना तर विश्वास बसत नाही. कारण फाईल हरवलेली आहे आणि लगेच तात्यासाहेबाची केस तर स्टँड झालेली होती आणि फाईल न सापडल्यामुळे तात्या आता सुटलेला आहे. मंजू म्हणते, "सत्या, खरं आता खूप वाईट झालं. त्यासाठी मी किती आटापिटा केला होता. ती फाईल मिळावी म्हणून मी किती कष्ट केले होते. पण ती फाईल नेमकी हरवली आणि तात्यासाहेब सुटलेला आहे." सत्या म्हणतो, "जाऊ दे. नको काळजी करू. ती फाईल आपल्याला सापडेल. आता तू त्या गोष्टीचं टेन्शन अजिबात घेऊ नको." असं सत्या तिला बोलत असतो. पण मंजूला मात्र खूप वाईट वाटत असतं. पण जेव्हा तात्यासाहेब आणि पूर्वा कोर्टाच्या बाहेर येतात, तेव्हा एक जबरदस्त गोष्ट भारतीला पाहायला मिळालेली आहे. एरवी प्रत्येक गुन्हेगाराला फाशीच दिली पाहिजे असं भासवणारी पूर्वा मात्र तात्यासाहेबांशी चक्क हसत बोलत आहे. त्यांच्या हातात हात देत आहे. ही गोष्ट भारतीने पाहिलेली असते आणि त्यामुळे भारती देखील भलतीच चिडलेली असते. जेव्हा हे सगळं होतं, तेव्हा भारतीने लगेच मंजूला फोन केलेला आहे आणि मंजूला सांगितले, "मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे." मंजू म्हणते, "बोल." ती म्हणते, "तात्यासाहेब सुटले ही गोष्ट जरी वाईट झालेली असली, तरी मात्र या पाठीमागे हात आहे तो पूर्वाच आहे, असं मला वाटतंय," असं भारती सांगते. तेव्हा मंजू म्हणते, "तू काय बोलतेस? तुला कळतंय का?" तेव्हा भारती म्हणते, "हो, मी जे बोलते ना, ते अगदी विचार करूनच बोलते. कारण कोर्टाच्या बाहेर पूर्वा आणि तात्यासाहेब हे एकमेकाला बोलत होते. एरवी तुम्हाला माहिती आहे ना, पूर्वा कसं बोलतात त्या, नेहमी चिडून असतात, गुन्हेगाराला खाऊ का गिळू करत असतात. आपल्या सत्यादादाला तर त्यांनी किती त्रास दिला होता. पण इथं तात्यासाहेबांशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसत होता आणि अक्षरशः तात्यासाहेबांच्या हातात हात देऊन त्या बोलत होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं आणि आनंद होतं." ही बातमी आता भारतीने बरोबर मंजूला दिलेली आहे. तेव्हा मंजू देखील चिडलेली आहे. तेव्हा मंजू म्हणते, "तू फोन ठेव, आता काय करायचं ते मी करते." आणि इकडं सत्याला कळत नसतं, की नक्की मंजूला भारतीने काय सांगितलेलं आहे. सत्या विचारतो, "काय झालं? तात्यासाहेब सुटला ही बातमी कळली आहे. अजून काही वाईट बातमी आहे का?" तेव्हा मंजू म्हणते, "हो, त्यापेक्षा देखील एक वाईट बातमी आहे." सत्या म्हणतो, "काय झालंय? पटकन मला सांग." तेव्हा मंजू म्हणते, "ती पूर्वा माहिती आहे ना तुझ्याबरोबर कसं वागायची ते?" सत्या म्हणतो, "हो, मग त्याचं काय?" ती म्हणते, "अरे, ती तुझ्याशी एवढं वाईट वागायची, तुला एवढं पाण्यात बघायची, प्रत्येक गुन्हेगाराला ती कसं खाऊ का गिळू करते हे तर तुला माहिती आहे. पण आज तात्यासाहेबाला जेव्हा जज साहेबांनी कोर्टातून सोडलं, म्हणजेच त्यांच्यावरचे गुन्हे सिद्ध होत नाहीत म्हणून त्यांना म्हणजे केसच्या बाहेर काढलं, तेव्हा चक्क पूर्वा त्यांच्या हातात हात देऊन त्यांना गोड बोलत होती आणि हसत-हसत बोलत होती, असं आता मला भारतीने सांगितलेलं आहे." यावर सत्या देखील चिडलेला आहे आणि मंजू सत्याला म्हणते, "नक्कीच तात्यासाहेब आणि पूर्वा यांचं काहीतरी कनेक्शन आहे. ती गोष्ट आपल्याला माहिती नाही. यांचं काय कनेक्शन असेल ते आपल्याला शोधणं गरजेचंच आहे," असं ती सत्याला बोलत आहे. सत्या म्हणतो, "मला असं वाटतंय की पूर्वानं त्याच्याकडून पैसे खाल्लेले असणार. म्हणजेच ती भ्रष्ट आहे असं मला वाटतंय." मंजू म्हणते, "तसं नाही वाटत मला. कारण नुसत्या पैशासाठी ती एवढं करेल असं वाटत नाही. कारण तुझ्याशी ज्या खुन्नसपणे ती वागते, माझ्याशी ती खुन्नसपणे वागते, पण तात्याशी मात्र प्रेमाने वागते. त्यामुळे हे सगळं फक्त पैशाचं आहे
असं मला वाटत नाही. यामध्ये नेमकं काहीतरी वेगळंच कारण असू शकतं, असं ती सत्याला बोलत आहे. सत्या म्हणतो, "म्हणजे नक्की तुला काय वाटतंय?" मंजू म्हणते, "तेच आपल्याला पाहायचंय आणि त्यासाठी आपल्याला तिच्या घरातून काही पुरावे मिळतेत का ते बघणं गरजेचं आहे." सत्या म्हणतो, "म्हणजे तुला असं वाटतंय का, की पूर्वाच्या घरी जाऊन आपण ते पुरावे शोधायचे? पण ते शक्य आहे का?" मंजू म्हणते, "सगळं शक्य आहे. जेव्हा ती पोलीस स्टेशनला असेल ना, तेव्हा तिच्या घरी जायचं आणि सगळ्या तिच्या वस्तू शोधून काढायच्या. तिचं आणि तात्यासाहेबाचं काय कनेक्शन असेल, तर आपल्याला तिथं काही ना काहीतरी पुरावा मिळेलच. आणि भारती तिच्यावर लक्ष ठेवून असेल, त्यामुळं आपण इकडं घरामध्ये अगदी व्यवस्थितपणे शोधाशोध करू शकतो." आणि आता त्याप्रमाणे जेव्हा पूर्वा ही पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते, तेव्हा मंजूने भारतीला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं, की "पूर्वा पोलीस स्टेशनच्या बाहेर पडली, की लगेच मला फोन करून सांग." भारती म्हणते, "काही काळजी करू नका. लगेच तुम्हाला मी बातमी देईल." तर आता इकडे सत्या आणि मंजू ठरल्याप्रमाणे हे पूर्वाच्या घरी गेलेले असतात आणि पूर्वाच्या घरी जाऊन त्यांनी तिची एक-एक वस्तू काढायला सुरुवात केलेली आहे. कपाटात इकडे-तिकडे सगळं काही पाहायला सुरुवात केलेली आहे आणि आता एका पेटीमध्ये त्यांना एक फोटो सापडलेला आहे. त्यामध्ये त्यांना असा फोटो सापडला आहे, की ज्यामध्ये तात्यासाहेब, आर्यन आणि पूर्वा हे एकत्र आहेत आणि हे बघितल्यावर मंजूचं डोकंच फिरलेलं आहे. तिची तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे. तिला सगळ्या गोष्टीचा आता व्यवस्थितपणे खुलासा झाला आहे, की ही पूर्वा असं का करत आहे ते. सत्याला का पाण्यात बघत आहे आणि मला देखील म्हणजेच मंजूला देखील पाण्यात का बघत आहे आणि एवढंच नव्हे तर तिने मंजूला का सस्पेंड केलं आणि तात्यासाहेबाची फाईल नेमकी केस स्टँड व्हायच्या वेळेसच कसं काय हरवली, या सगळ्या गोष्टीचा उलगडा तिला तो एक फोटो बघितल्यावर झालेला आहे. आणि मग छाननी करत असताना त्यांना काही कागदपत्र सापडतात आणि त्यामध्ये तर आता स्पष्टपणे तिचं नाव त्यांना कळलंय. पूर्वा तात्यासाहेब मोहिते पाटील. म्हणजे ही पूर्वा पाटील ही मोहिते पाटील आहे आणि ती तात्यासाहेब मोहिते पाटील आहे म्हणजे तात्यासाहेबांची मुलगी आहे, असं देखील आता स्पष्टपणे समजलंय. म्हणजे आर्यनची बहीण आणि तात्यासाहेबांची पोरगी ही आपल्याशी वाईटच वागणार हे आता तिला समजलंय. पण मंजू मात्र आता शांत बसत नाही. कारण सध्या मंजू ही कशी वागते ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कारण मंजूनं ठरवलंय, अन्याय झाला की आता ठोशाला ठोसा द्यायचा आणि प्रत्येकाला जशास तसं उत्तर द्यायचं. मंजू सत्याला म्हणते, "चल, बस तू गाडीवर." असं म्हणून मंजूने एक फोटो जो पूर्वाचा, तात्यासाहेबाचा आणि आर्यनचा फोटो आहे, तो फोटो हातात घेऊन डायरेक्ट ते आता पोलीस स्टेशनकडे निघालेली आहे. सत्या म्हणतो, "तू काय करणार आहेस मला सांगशील का?" ती म्हणते, "आता तू चल बरोबर, मी काय करणार आहे ना ते तुला दाखवते." असं म्हणून डायरेक्ट मंजू पूर्वापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे आणि पूर्वाच्या समोर ती जाते. पूर्वा तिच्याकडे पाहते आणि म्हणते, "सस्पेंड केलंय ना तुला, मग इथं येण्याची काय गरज आहे? तूच म्हणले ना आता तू सामान्य नागरिक आहेस, आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनच्या बाहेर निघायचं." तेव्हा मंजू चिडते आणि मंजूने डायरेक्ट तो फोटोच तिला दाखवलाय. तेव्हा पूर्वाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती म्हणते, "तुला हा फोटो कुठून मिळाला?" ती म्हणते, "कुठून का मिळाला असेना, पण तू तात्यासाहेबाची पोरगी आहेस ना, म्हणजे तू आर्यनची बहीण आहेस, म्हणजे तू पूर्वा तात्यासाहेब मोहिते पाटील आहे, बरोबर आहे का?" तेव्हा पूर्वा म्हणते, "तुला काय करायचं त्या गोष्टीचं? इथं मी तुझी सीनियर आहे, एवढं फक्त लक्षात ठेव." तेव्हा मात्र आता चिडलेली मंजू पूर्वाच्या सणसणीत थोबाडीत देते आणि म्हणते, "ती फाईल कुठं हरवली आहे ते आता मला सगळं कळलेलं आहे आणि तू सत्याला जेलमध्ये का टाकत होती आणि मला का सस्पेंड केलंय हे देखील आता समजलेलं आहे. पण लक्षात ठेव, ती फाईल आणल्याशिवाय मी राहणार नाही आणि तात्यासाहेबाला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. नाही जर का त्या तात्यासाहेबाला तुझ्याच हातून अरेस्ट केलं, तर नावाची मी सुद्धा मंजू नाही, असं तिनं डायरेक्ट सांगून टाकलेलं आहे आणि आता असं चॅलेंजच दिलेलं आहे. पण थोबाडीत खाऊन पूर्वा मात्र शांत बसलेली आपल्याला पाहायला मिळते. अशाच सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक